मैत्रिणींनो, तुमचं देखील पोट खूप वाढलेलं आहे आणि पोटाची चरबी काही केल्या कमीच होत नाहीये. तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवलेला आहे. आपण बऱ्याचदा सकाळी उठल्या उठल्या जेव्हा स्वतःला आरशामध्ये बघतो, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा ना आपल्या पोटाची चरबी दिसते आणि ही चरबी बघून आत्मविश्वास कमी होतो आणि इतकं ओबडधोबड अशी चरबी सुटल्यासारखी दिसते, तब्येत बिघडलेली दिसते. जेव्हा आपण एखाद्या फंक्शनला जायला निघतो, कार्यक्रमासाठी बाहेर निघतो, तेव्हा एखादा पहिल्यांदा आपला आवडीचा जो ड्रेस असतो, तो आपल्याला पुन्हा एकदा वेअर करायचा असतो बरं का. पण जेव्हा तो ड्रेस आपण वेअर करायला घेतो, तेव्हा लक्षात येतं की कमरेभोवती वाढलेल्या चरबीमुळे कुठेतरी तो थोडासा फिट्ट होत असतो आणि ते कुठेतरी ओबड-धोबड देखील दिसत असतं. आणि यामुळे आपल्या आवडीचे कपडे काही आपण घालत नाही. मग आपण निवडतो ढगळे-ढुगळे असे एकदम सैल असलेले, फिटिंगमध्ये असलेले कपडे अजिबात आपण घालत नाही. सैल कपडेच घालायला सुरुवात करतो. असं तुमच्यासोबत देखील होत असेल. आणि मग मनात विचार येतो, की पहिली मी किती बारीक होते आणि आता देखील पुन्हा तशीच बारीक झाले, तर किती बरं होईल नाही का? हे सगळे विचार जर तुमच्या देखील मनात येत असतील ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण आज मी तुमच्यासोबत अशा 5 गोष्टी शेअर करणार आहे, ज्या जर तुम्ही करणं बंद केलं, तर आपोआपच तुमच्या पोटामध्ये साठलेलं जे काही ब्लॉटिंग आहे, गॅसेस आहेत, इन्फ्लामेशन आहे, ते दूर होईल आणि हळूहळू तुमची पोटाची जी चरबी आहे, कधी कधी काय आहे ती चरबी नसते, तर पोट फुगल्यासारखं वाटतं. म्हणजे ब्लॉटिंग असतं त्या शरीरामध्ये साठलेलं, म्हणजे सूज आलेली असते. तर ती सूज कमी करण्यासाठी या 5 गोष्टी तुम्हाला मदत करतील. या 5 गोष्टी बंद केल्या तर हळूहळू 15 दिवसातच तुमच्या शरीरामध्ये फरक दिसायला सुरुवात होणार आहे. तर व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप करू नका. शेवटची चूक जी आहे ना, ती बऱ्याच महिला करतात आणि त्यामुळेच त्यांची पोटाची चरबी वाढत असते. असं म्हणणार नाही की डाएट गरजेचा नाहीये, व्यायाम गरजेचा नाहीये. पण डाएट आणि व्यायामासोबत या काही 5 गोष्टी आहेत, ज्या जर तुम्ही पूर्णपणे बंद केल्या तर आपोआपच तुमच्या पोटाची चरबी वितळायला सुरुवात होईल. चला तर मग लगेच आपण जाणून घेणार आहोत, कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला टाळायच्या आहेत, ज्यामुळे तुमच्या पोटावर साठलेली सगळी फॅट वितळायला सुरुवात होईल. तर सगळ्यात पहिली तुमची आवडती गोष्ट तुम्हाला सोडायची ती म्हणजे जास्त साखर. जास्त साखर खाणं टाळावंच लागेल. फक्त मिठाईच नाही, तर दररोज तुम्ही चहा पिता, कॉफी, बिस्किटं, कोल्ड ड्रिंक्स चुकून थोडंफार पीत असाल, बिस्किट्स असतील, केक असेल, पॅकेज फूड असेल, असे बरेच पदार्थ असतात ज्याच्यामध्ये हिडन साखर देखील असते, जे आपल्याला माहीत देखील नसतात. तर अशा पद्धतीच्या सगळ्या पदार्थांमध्ये जी साखर येते, ती तुम्हाला कायमची स्टॉप करायची आहे. जर तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होतच असेल, शुगर क्रेव्हिंग होतात, बऱ्यापैकी कधी-कधी कंट्रोल होत नाही, तर यावेळी तुम्ही डेट्स खाऊ शकता 1 किंवा 2, किंवा तुम्ही आता डेट बाईट्स मिळतात. असे बरेच हेल्दी जे डेझर्ट असतात ते तुम्ही घरगुती बनवू शकता. तुम्ही फ्रुट्स खाऊ शकता नॅचरल शुगरसाठी. ज्यूस पिण्यापेक्षा तुम्ही जर व्होल फ्रूट खाल्लं, तर ते अगदी बेस्ट राहील. तर असं स्विच केलं ना, तर बऱ्यापैकी फरक जाणवतो. आता मी देखील पुन्हा एकदा वेट लॉस सुरू केलेलं आहे. तर बऱ्याच गोष्टी आपल्याला सवय लागण्यासाठी थोडा वेळ लागतो. पण एकदा आपल्या जिभेला सवय झाली, की थोडाफार कंट्रोल आपण करू शकतो. लगेच होत नाही, पण थोडंसं आठवडा 15 दिवसामध्ये हळू सवय होते आणि त्या गोष्टीची सवय मोडते देखील. त्यामुळे गोड साखर असलेला चहा वगैरे घेणं, मिठाई खाणं, असे पदार्थ खाणं अव्हॉइड केलं ना, तर आपोआपच पोटामधलं जे ब्लॉटिंग असतं ते हळूहळू कमी होतं. नेक्स्ट दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे जास्त मिठाचे पदार्थ किंवा जास्त मीठ खाणं. जास्त मिठामुळे काय होतं, शरीरामध्ये पाणी धरून ठेवलं जातं आणि यामुळे आपल्याला बघा वॉटर रिटेन्शन आपण म्हणतो. वॉटर आपल्या शरीरामध्ये खूप जास्त साठल्यामुळे देखील पोट फुगल्यासारखं वाटतं, पोटावरती सूज आल्यासारखं वाटतं, इन्फ्लामेशन, ब्लॉटिंग तयार होतं. आणि हे कशामुळे होतं? जास्त मीठ खाल्ल्यामुळे. मीठ म्हणजे काय? फक्त जेवणातलंच मीठ नाही, तर पिंक सॉल्ट तुम्ही वापरू शकता नॉर्मली. पण पांढरं मीठ जे असतं ते बऱ्यापैकी सगळीकडे असतं. चिप्स, नमकीन, लोणची, पापड किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत, प्रोसेस स्नॅक्स आहेत, ज्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मीठ वापरलेलं असतं आणि बऱ्याच प्रोसेस गोष्टी असतात. त्यामुळे या सोडियमची मात्रा जास्त जर असेल एखाद्या पदार्थात आणि ते तुम्ही खात असाल, तर यामुळे देखील गॅसेस, ऍसिडिटी, पोट फुगणं, सूज येणं अशा गोष्टी जाणवतात. त्यामुळे सगळ्यात पहिलं तुम्हाला हे देखील बंद करावं लागेल. याऐवजी नॉर्मल घरात बनलेलं जेवण तुम्ही खाऊ शकता. कमीत कमी मीठ वापरा, पिंक किंवा ब्लॅक सॉल्ट वापरा. सॅलड वगैरे बनवत असाल तर अगदी उत्तम आहे या पद्धतीचं सॉल्ट. आणि रात्रीच्या वेळी जास्त मीठ खाणं टाळा.
रात्रीच्या वेळी तुम्ही पिंक सॉल्ट किंवा ब्लॅक सॉल्ट वापरा, म्हणजे बॉडीमध्ये वॉटर रिटेन्शन होणार नाही, पाणी धरून ठेवणार नाही आणि रात्रीचं जेवण हलकं ठेवा. पुढचं तिसरा पदार्थ, तिसरी गोष्ट म्हणजे साखरयुक्त पेये. म्हणजे कुठले तर कोल्ड्रिंक्स, साखरयुक्त असलेले बरेच पेय मिळतात. मग तुम्ही ते मिल्क वगैरे मिळतं ते असेल किंवा फ्रूट ज्यूस जरी असतील किंवा बरेच असे वेगवेगळे लस्सी वगैरे जे काही मार्केटमध्ये मिळतं, असे जे ज्युसेस आहेत ते देखील पिणं तुम्हाला बंद करायचंय. त्याच्यामध्ये काय आहे, जास्त साखर घातलेली असते आणि हे शेक्स जे असतात ना, याच्यामध्ये कॅलरीज खूप असतात आणि या कॅलरीजमुळे देखील आपलं पोट वाढतं, वजन वाढतं आणि आपण थोडंफार पितो, पण त्याच्यातून देखील आपल्याकडून 300 ते 400 कॅलरीज आरामात घेतल्या जातात. याऐवजी भरपूर पाणी प्या, ताक प्या, नारळ पाणी प्या, साखर नसलेलं लिंबू पाणी पिऊ शकता किंवा जर तुम्हाला योग्य वाटत असेल किंवा आवडत असेल तर ग्रीन टी घेणं अगदी सगळ्यात बेस्ट पर्याय आणि सगळ्यात योग्य असा पर्याय आहे बेली फॅट कमी करण्यासाठी. नेक्स्ट आपली पुढची चौथी गोष्ट ती म्हणजे प्रोसेस्ड आणि फास्ट फूड. यामध्ये येतं तुमचं सगळ्यात फेवरेट फूड, तुमचं आमचं सगळ्यांचंच आपण म्हणू शकतो. कधीतरी आपल्याला या गोष्टी खायच्याच असतात, ज्यामध्ये बर्गर, पिझ्झा, सँडविच, फ्रेंच फ्राईज, तळलेले भजी, वडे असे सगळे पदार्थ यात येतात. पावापासून बनलेले, मैद्यापासून बनलेले सगळेच पदार्थ यात येतात. यामध्ये इतक्या घाणेरड्या फॅट असतात, अस्वास्थ्यकारक फॅट असतात आणि ज्या तुमच्या पोटावरची चरबी वाढवतात. मैद्यातून तुम्हाला पोषण काहीच मिळत नाही, फक्त आपल्याला आवडतं म्हणून आपण खातो. कधीतरी 15 दिवसातून एकदा खाल्लं तर फारसा फरक पडणार नाही. पण जर तुम्ही सारखंच रोज 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 किंवा एक दिवसाआड असं आठवड्यातून 2-3 वेळा असे जर मैद्याचे पदार्थ तुम्ही खात असाल तर त्यामुळे तुमची चरबी साठते, पोट वाढतं आणि हे देखील कारण आहे बॉडीमध्ये सूज येण्याचं किंवा ब्लॉटिंग होण्याचं, गॅसेस होण्याचं, पोट साफ होत नाही आणि या सगळ्यामुळे देखील पोट वाढतं. त्यामुळे हे पदार्थ देखील पहिल्यांदा अवॉइड करा. याऐवजी तुम्ही घरात बनवलेली भाजी भाकरी खावा किंवा तुम्ही डाळ खावा, सूप खावा, वेगवेगळ्या भाज्यांचे सूप वगैरे ट्राय करा. डाळ खिचडी खावा, पोहे खावा, उपमा खावा, असे भरपूर ऑप्शन्स आहेत जे हेल्दी पद्धतीने तुम्ही घरात बनवू शकता. एअर फ्रायर मध्ये किंवा शॅलो फ्राय करून अशा बऱ्याच वेट लॉसच्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही घरात चमचमीत बनवू शकता आणि खाऊ शकता आणि वजन नियंत्रणात ठेवू शकता. त्यामुळे काय करा, युट्यूबला बघा, इंस्टाग्रामला बघा, आपल्या चॅनलवरती देखील भरपूर रेसिपी शेअर केल्यात ज्या हेल्दी आहेत आणि तितक्याच टेस्टी देखील आहेत. त्यामुळे बाहेरचंच खावा असं काही नाही. यम्मी काही खायचं असेल तर वेट लॉस स्नॅक्स तुम्ही घरात देखील आता बनवू शकता आणि ते खाऊ शकता, ज्यामुळे तुमचं वजन अजिबात वाढत नाही. कारण ते कमी तेलात आणि मैद्यापासून बनवलेले नसतात आणि हेल्दी असतात. तर तुम्ही देखील ट्राय करा आणि तेच खाणं प्रेफर करा. नेक्स्ट आता आपला शेवटची जी गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची, जी तुम्हाला फॉलो करायची जर तुम्हाला पोटाची चरबी कमी करायची असेल तर ती म्हणजे रात्री उशिरा जास्त खाणे. आपली पाचवी आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे रात्री उशिरा खूप खातो आपण. काय करायचंय, रात्री काय होतं, लेट नाईट खाण्यामुळे, लेट नाईट स्नॅकिंग करण्यामुळे किंवा जेवण झालंय तरी देखील सारखं सारखं काहीतरी खात राहण्यामुळे देखील पोट वाढतं. रात्रीचे जे फॅट्स असतात ना ते खूप भयंकर असतात आणि ते लवकर कमी होत नाहीत. ते नेमके आपल्या पोटाभोवती, कमरेभोवतीच तयार होतात. कारण आपण रात्री उशिरा खातो, लगेचच झोपतो आणि बॉडी जी आहे ती विश्रांतीच्या अवस्थेमध्ये असते आणि या अवस्थेमध्ये डायजेशन होत नाही आणि मग चरबी साठते. त्यामुळे काय करायचं, रात्रीच्या वेळी झोपण्याच्या 2 ते 3 तास आधी जेवण करायचं. 8च्या नंतर अजिबात काही खायचं नाही. पाणी प्या, ग्रीन टी प्या, हर्बल टी प्या, लिक्विड काहीही खावा, पण सॉलिड फूड अजिबात खाऊ नका. भूक नियंत्रणात ठेवा आणि जर चुकून कधी भूक लागली तर फळं किंवा थोडंसं दही वगैरे खाणं प्रेफर करा विदाऊट साखर. फळ खाल्लं तर बेस्टच आहे. एवढंच करायचं. या 5च गोष्टी आहेत ज्या जर तुम्ही अवॉइड केल्या आणि चांगला डाएट प्लॅन प्रॉपर घरगुती जेवण जरी खाल्लं, 3 टाइमचं जेवण खावा, नाश्त्यामध्ये हेल्दी गोष्टी ठेवा, प्रोटीन फायबर युक्त नाश्ता घ्या. रिसेंटली आपल्या दुसऱ्या चॅनलवरती मी एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यामध्ये ब्रेकफास्टचे 5 रेसिपी सांगितलेत, तर तो लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते. ब्रेकफास्ट मध्ये त्यातलं कोणतंही खावा. दुपारच्या जेवणात भाजी भाकरी, सॅलड, डाळ एवढंच खावा. ताक घ्या, नारळ पाणी घ्या, पुरेसं आहे. भूक लागली तर एखादं फळ खा, भूक लागली मध्ये आधी तर. आणि संध्याकाळच्या वेळी स्नॅक्स मध्ये मखाणे, शेंगदाणे अशा गोष्टी तुम्ही खाऊ शकता. आणि रात्रीच्या जेवणामध्ये सूप, डाळ खिचडी, सॅलड,
असे किंवा मूग डाळीचा चिला, बेसन चिला अशा गोष्टी खावा. रात्रीच्या वेळी चपाती खाणं अव्हॉइड करा. भाकरी खाल्ली तरी चालणार आहे, चपाती रात्री खाणं अव्हॉइड करा. सगळ्यात बेस्ट जर कोणती भाकरी असेल तर रात्रीच्या वेळी नाचणीची भाकरी सगळ्यात उत्तम. कॅल्शियम, आयर्न भरपूर असतं त्यामध्ये आणि तुमची भूक देखील कंट्रोलमध्ये राहते आणि वेट लॉस करण्यासाठी सगळ्यात बेस्ट भाकरी नाचणीची आहे. तर हे सगळं नक्की ट्राय करून बघा. चांगले डाएट प्लॅन आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. एखादा डाएट प्लॅन घ्या, तो 30 दिवसांसाठी फॉलो करा. सोबत अर्धा तास 45 मिनिट थोडासा व्यायाम करा आणि या 5 गोष्टींकडे लक्ष द्या. या अव्हॉइड केल्या ना तर वजन कमी करणं काही अवघड नाहीये.